मित्रांनो, जेव्हा जेव्हा अभिमान आणि स्वाभिमानाच्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा तेव्हा समाज हा एक झालेला आपल्याला दिसलेला आहे। आज माझ्या मराठा समाजाच्या अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि हा अभिमान आणि हा स्वाभिमान आज माझा मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसतोय। आज या ठिकाणी तो जाताना या ठिकाणी आपला जीव आपल्यापाशी सोडून जातोय। मित्रांनो, आज तो स्वतःचं कुटुंब आपल्यापाशी सोडून जातोय। आज त्याच्या लहान लहान लेकरांच्या भविष्यासाठी आज ते सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा त्या लेकरांना आपल्या घरी सोडून ते लढवायला गेलाय। आज आमचं काम आहे, आज जोपर्यंत तुम्ही माघारी येत नाहीत ना, तोपर्यंत तुमच्या कुटुंबाची काळजी नसावी मराठ्यांनो। कारण की आज आम्ही गावामध्ये माझ्यासारखे बरेच तरुण असतील, आज मला त्या तरुणांना सांगायचं आहे, आपल्या आपल्या गावचा पवनपुत्र होण्याची वेळ आली आपल्याला। आज त्या मराठा समाजाच्या कुटुंबावर लक्ष ठेवायचं काम आपलं आहे। आज आपल्या त्या आई बहिणी आहेत आणि ज्याप्रमाणे आपण आपल्या आई बहिणीकडे लक्ष देतो ना, त्याप्रमाणे आज त्या आई बहिणीकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे। ज्याप्रमाणे भरतानं त्या ठिकाणी राज्य सांभाळलं, रामाच्या पादुकांची पूजा केली, आज त्याप्रमाणे आपण सुद्धा त्या मराठा समाजाच्या उंबरट्याची पूजा करायची आणि त्या कुटुंबाला सांभाळायचे। ही आपली जबाबदारी नाही तर हे आपलं कर्तव्य, एक भारतीय नागरिक म्हणून, एक महाराष्ट्रीयन नागरिक म्हणून, एक राजा शिवछत्रपतींचा मावळा म्हणून।